आमदार म्हणून तुम्हाला काय वाटलं की ह्या 3 बेसिक समस्या आहेत की ज्या सर्वाधिकपणे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे अशा? सगळ्यात आधी म्हटलं तसं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर आमच्याकडे कोस्टल बेल्ट असल्यामुळे वारंवार लाईट जाण्याचा प्रॉब्लेम होतो, कारण की पाऊस असेल, वादळ वारा येत असतो, त्यामुळे मग त्या विजेच्या तारा तुटणं आणि मग लाईट खंडित होणं आणि असे प्रकार खूप होतात. तर त्यामुळे जवळपास 6-7 वर्षांपासून अंडरग्राऊंड केबलचा प्रस्ताव प्रलंबित होता. आणि जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा हे जेव्हा कळलं, त्यामध्ये मग पहिल्याच अधिवेशनामध्ये मी तो विषय मांडला आणि गिरीश भाऊ महाजन आपले आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत आणि गिरीश भाऊंनी तात्काळ म्हणजे मी अधिवेशनात मांडला आणि नंतर लगेच अधिवेशन संपल्यानंतर पुढच्याच आठवड्यामध्ये त्यांनी तो प्रस्ताव घेऊन त्या प्रस्तावाला मान्यता दिली. 211 कोटीचा हा प्रस्ताव आहे. 15 किलोमीटर कोस्टल बेल्टची पूर्ण विद्युत वाहिन्या आहेत त्या सगळ्या अंडरग्राऊंड होणार आहेत. तर हा खूप मोठं काम झालेलं आहे. तर हे एक विजेचा एक प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जे सगळं टुरिझम आणि रोजगार निर्मितीचा जो प्रश्न आहे तो एक प्रश्न मला असं वाटतं की वसईमध्ये जर टुरिझम डेव्हलप झालं तर वसईच्या स्थानिकांना रोजगार चांगला मिळेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल. इंटरनेटचा जो मी प्रश्न म्हटला, कारण की सुशिक्षित लोक आहेत वसईमधले. आज वसईमधले पश्चिम पट्ट्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक घरातला एक व्यक्ती हा दुबईला आहे किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये आहे. शिक्षित लोक आहेत सगळी, पण त्याला पुन्हा वसईला यावंसं वाटेल का? आज अशी परिस्थिती आहे की कित्येक घरांमध्ये म्हातारे आई वडील राहिले आहेत फक्त, बाकी मुलं सगळी फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत. का आहेत? कारण त्यांना इथे अपॉर्च्युनिटीज नाही मिळत. जर आपण इथे चांगल्या अपॉर्च्युनिटीज जर त्यांना प्रोव्हाइड करू शकलो तर ते कोणीही आपलं घर सोडून नाही जाणार, आपल्या आईवडिलांना सोडून नाही जाणार. तर तशा अपॉर्च्युनिटीज निर्माण करण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहील. विजेच्या तारांच्या संदर्भात ते ज्या जमिनीवर होत्या त्यांचं सुद्धा आता भुयारीकरण करण्याचं प्रस्ताव आहे, तर त्याच्याबद्दल देखील ऐकून घ्यायला आवडेल. त्याला संलग्न असा मी तुम्हाला तेच म्हटलं की 211 कोटीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. जो 15 किलोमीटरचा कोस्टल बेल्ट आहे ते सगळ्या लाईन्स आता अंडरग्राऊंड होणार आहेत आणि त्याचं आता टेंडर प्रोसेसला आहे, म्हणजे जवळपास 2-3 महिन्यात होईल. शिवाय RDSSचा 1700 कोटीचा निधी आहे. त्या निधीमधनं पूर्ण वसई, विरार, नालासोपारा, नायगाव या परिसरामधल्या संपूर्ण क्षेत्रातल्या विद्युत वाहिन्या ज्या आहेत त्या भूमिगत करण्याचा आपण प्रस्ताव केलेला आहे आणि तोही मला असं वाटतं ह्या वर्षभरामध्ये तोही मंजूर होऊन त्याचं सुद्धा काम हा एक मोठा रिलीफ असेल. म्हणजे अंधारातून वसई बाहेर पडेल. आता आम्ही EHV स्टेशन, नवीन सबस्टेशन आता कामांचं म्हणजे सुरू होत आहे, तेही प्रोसेसमध्ये आहे. त्याचं 1-2 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होईल. नवीन 2 सबस्टेशन, एक चिखलडोंगरीचं आहे, एक सतपाळ्याचं आहे. ही सबस्टेशन चालू झाली की आता जी वारंवार वीज खंडित होते वसईमध्ये, म्हणजे 2-3 तासांनी, अर्ध्या तासासाठी, 1-1 तासासाठी लाईट जाते, मग ती परत कधी येईल त्याचा काही नेम नसतो आणि पावसाळ्यात तर ही संख्या अधिक असते. तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे आता सुटतील आणि भूमिगत केबलचा पण प्रश्न सुटेल लवकरच.